भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होत आहे। तर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल। दोन्ही उपमुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अकोलेत सभा घेतली। यावेळी आदिवासी बांधवांकडून 5 किलो चांदीची गदा देत शिंदेंचा सत्कार करण्यात आला। एका आदिवासी महिलेला देशाच्या सर्वोच्च पदी बसवलं असं वक्तव्य शिंदेंनी केलंय। नागपूरचे दुनेश्वर पेठे यांना 2 कोटी रुपये दिल्यास तुम्हाला निवडून देऊ अशी ऑफर आली होती, असा गौप्यस्फोट खासदार अमर काळेंनी मंडल यात्रेदरम्यान केलाय। आम्हाला पोरा बाळांवर बोलायला लावू नका असा टोला बाळासाहेब थोरातांनी सुजय विखेंना लगावला। थोरातांना 5 कोटींची कामं करायला 18 वर्ष लागली अशी टीका सुजय विखे यांनी केली होती। त्यांच्या टीकेला थोरातांनी प्रत्युत्तर दिलंय। दिल्लीमध्ये कपिल शर्मा कॉमेडी शो आणि महाराष्ट्रामध्ये हास्य जत्रा सुरू आहे अशी टीका खासदार नरेश म्हस्केंनी केली आहे। शरद पवार आदरणीय नेते आहेत, त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना थोडा संयम बाळगावा लागतोय असंही ते म्हणाले। कबूतरखाना बंद करण्याचे न्यायालयानं आदेश देऊनही मनपानं लावलेली ताडपत्री पाडण्यात आली। हीच कृती मराठी किंवा मुसलमान बांधवानं केली असती तर आगडोंब केला असता अशी टीका अंबादास दानवेंनी केली आहे। कबूतरखाना प्रकरणी पोलिसांनी दोष देण्यापेक्षा सरकारला प्रश्न विचारा। पोलिसांनी कारवाई केली तर सत्ताधारी जाब विचारतात आणि नाही केली तरी जनता प्रश्न विचारेल असं वक्तव्य सचिन अहिरेंनी केलंय। धाराशिवच्या नळदुर्ग येथे रोजी झालेल्या अपघातामध्ये अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांचा स्वातंत्र्य दिनाला सन्मान करा अशी मागणी भाजप नेते कैलास शिंदेंनी देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे।